नमस्कार, माझं नाव ज्योती महेंद्र जवरास. मी छत्रपती संभाजीनगरला राहते. माझा व्यवसाय फुलवातीचा आहे. फुलवातीचा व्यवसाय करण्याच्या आधी मी हाऊसवाईफ होते. एक चूल आणि मूल हे माझं समीकरण होतं, पण त्या समीकरणाच्या पलीकडे जाऊन मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं होतं. स्वतःचं करिअर घडवायचं होतं, थोडक्यात म्हटलं गेलं तर. पण लग्न झाल्यानंतर आणि लेकरं झाल्यानंतर स्वतःचं करिअर घडवणं खूप अवघड असतं. एक तारेवरची कसरत असते ती. जॉब पण करायचा विचार केला मी, की चला आपण कुठेतरी बाहेर जॉब करू म्हणून. पण बाहेर जाऊन जॉब करायचं म्हटलं म्हणजे मग घराचा प्रश्न येत असायचा, की लेकरं कोण सांभाळणार, घर कोण सांभाळणार. मग बाहेर जॉब करण्याचा विषय मी बाजूला ठेवला. असं वाटलं मला की चला आपण घरात काहीतरी करू आपण. तर घराच्या आत करण्यासाठी भरपूर कामं होते तसे, पण मला वातीविषयी थोडंसं जास्त इंटरेस्ट होता. वाती माहीत नाही काय होतं ते, पण वातींची आवड होती मला. वात तशी तुम्हाला वात येत पण नव्हती की कशी बनवता आणि काय बनवता, मला एकही वात येत नव्हती. सुरुवातीला मी 500 ग्रॅमचा कापूस आणली आणि एक छोटीशी फुलवात करायची शिकली मी आधी. फुलवात ज्यावेळेस मी सुरुवात केली, छोटीशी फुलवात ज्यावेळेस मला येऊ लागली की हां चला आपल्याला फुलवात आली म्हणून, मग मी ती फुलवात पॅकिंग केली, तिला मार्केटला टाकलं. मग ते फुलवात लांबवात असे सुरुवातीला असे मार्केटला टाकत असताना मग मार्केटमधून हळूहळू मग एक वेगवेगळ्या वातींची मागणी येऊ लागली. त्यात लांब वातीमधले प्रकार, फुलवात, तूपवात, अखंडवात, वस्त्रमाळी अशा अनेक प्रकारच्या ज्यावेळेस मार्केटमधून मागणी येऊ लागली, मग त्यावेळेस मी माझी रेंज ही मेंटेन करायला सुरुवात केली. वातींमध्ये आज तब्बल माझ्याकडं म्हणजे जशी जशी मला मार्केटमधून मागणी आली तशी तशी रेंज मी मेंटेन करून मार्केटमध्ये टाकू लागले. आज मार्केटमध्ये धनश्री म्हणून हा माझा एक ब्रँड तयार झालेला आहे. आज धनश्रीच्या नावाने आज माझं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये जात असतं आणि छत्रपती संभाजीनगरच नाही तर मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध मोठमोठ्या शहरांमधून धनश्रीच्या वातींना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आज तब्बल माझ्याकडे 5 ते 6 लेडीज आहे माझ्या इथं कामाला आहे. आणि मी आज एक छोटीशी सुरुवात केलेली होती. एक छोटंसं लोन घेतलेलं होतं मी 10,000चं बचत गटातून लोन सुरू केलेला माझा तो प्रवास आज माझी वार्षिक उलाढाल आली मी 36 ते 40 लाखापर्यंत आणलेली. आणि तिथून इथपर्यंत येण्यासाठी जो माझा हा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा सपोर्ट आहे याच्यामध्ये. कारण त्यांना एके वेळेस मी त्यांना त्यांच्या जॉबला राजीनामा द्यायला सांगितला. मग त्यावेळेस त्यांनी माझं ते ऐकलं की चल तू जे करते मी तुला त्यात सपोर्ट करतो. तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मार्केट सांभाळू लागले, मी मॅन्युफॅक्चर सांभाळू लागले. ह्या दोघी सांभाळत असताना म्हणजे खूप छोट्यापासून सुरुवात केलेली होती मी. अगदी पायी केलेली सुरुवात, सायकलीपासून तर 2 व्हीलरपासून तर आज तर माझा हा प्रवास 4 व्हीलरपर्यंत आणलेला आहे. आणि खूप छान वाटतं की आपण घराच्या आत मी हा एवढा मोठा व्यवसाय मी आज उभा केलेला आहे. आज धनश्री हा फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड तयार झालेला आहे माझ्या वातींचा. आज तब्बल माझ्याकडे 5 ते 6 लेडीज या कामाला असतात आणि मी अभिमानाने सांगते की मी आज घराच्या आधी माझं करिअर मी घडवू शकले, म्हणजे लेकरांना सांभाळून माझी करिअर घडवू शकले. आज माझी मोठी मुलगी ही इंजिनियर झालेली कंप्लीट आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून मला पुरस्कार मिळू लागले. आज हल्लीच मला मागं उद्यमचा पुरस्कार मिळाला, हिरकणीचा पुरस्कार मिळाला. आत्ताच मुंबईमध्ये संपन्न झालेला महाविकास 2026 हा पुरस्कार मला आता मिळाला. म्हणजे मी या व्यवसायातून 2 पैसेच नाही कमवले, तर एक नाव, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी मला आज त्या व्यवसायाने मला दिल्या. ह्या व्यवसायाने मला आज दिलं आहे. आणि छान वाटतं घराच्या आत राहून. जे लोक मला नाव पाडत होते की घराच्या आत राहून कोण स्वतःचं करिअर घडवू नाही शकत, घराच्या आत राहून तू एवढे पैसे नाही कमवू शकत, तर मी आज त्यांनाही दाखवून दिलेले आहे की घराच्या एका महिलेने जर मनात जर पक्का निश्चय केला तर ती घराच्या बाहेरच काय तर घराच्या आत राहून पण ती तिचं स्वतःचं करिअर छान पद्धतीने लेकरं सांभाळून, घर सांभाळून स्वतःचं करिअर ती घडवू शकते. आणि छान वाटतं स्वतःच्या पायावर उभं राहणं. 2 पैसे कमवणं कोणालाच नको वाटतं 2 पैसे कमवायचं. आणि मला तर असं वाटतं प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहून 2 पैसे कमवता आले पाहिजे तिला. आणि जी आपण 2 वेळची भाकर खातोय ती निदान स्वतःच्या पैशांची तरी खाल्ली गेलेली पाहिजे.